हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतील ही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर आणि स्वानंदी भांडत असतात. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की खरं तर तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. जर काही तुमच्याशी चांगलं बोलायला लागलं की तुम्ही भांडण उकरून काढतात. तेव्हा स्वानंदी बोलते, 1 मिनिट, मी भांडण उकरून काढते. तेव्हा समर बोलतो, हो तुम्हीच. मी एक तर तुम्हाला साधा प्रश्न विचारला की तुम्हाला गाडी चालवता येते का. तेव्हा स्वानंदी बोलते की एक तर तुम्ही साध्याप्रमाणे कधी बोलतच नाही, तुम्ही उपर होता आणि बोलला होता. तेव्हा स्वानंदी बोलते, हो कारण. तेव्हा समर बोलतो, तुम्ही ठरवतात हे पण. तेव्हा स्वानंदी बोलते, हो कारण की तुम्ही विचारलंच तसं होतं ना, गाडी चालवता येते का तुम्हाला. नाही ना, मग कसं कळलं मी गाडी चालवत होते. हे बोलून तुम्ही माझी अक्कल काढली. तेव्हा समोर बोलतो, काय काय मी आणि तुमची अक्कल काढली, कसं शक्य आहे ते. तेव्हा स्वानंदी बोलते, बघा बघा तुमचं बोलणं व्यवस्थित ऐका, ही ना तुमची स्टाईल आहे सतत दुसऱ्याची अक्कल काढायची. समोरचा कसं मठ्ठ आहे, लहान आहे आणि समोरच्याला काहीच कळत नाही असं सतत गृहीत धरायचं. तेव्हा स्वानंदी बोलते, मला ना भीती वाटते सतत तुम्हाला काही सांगताना. मी सतत तुम्हाला काहीतरी सांगायला जाते पण मला ना भीती वाटते, कारण की तुमच्यापर्यंत ते काही पोहोचतच नाही, म्हणून मी जास्त बोलत राहते. इकडे अंशू बोलत असतो की डॅम मॉम, कसं डोकं चालवतेस ग तू, वाव ग्रेट. पण हे दोघं कसं वाचले. आणि तो एक ट्रकवाला फुकट पैसे घेऊन गेला, त्याला तर मी नंतर बघूनच घेईल. थँक्यू मॉम. तेव्हा मल्लिका त्याचा हात बाजूला करते आणि बोलते की देऊ का ठेवून एक. परत तसे उद्योग केले ना तर लक्षात ठेव, हे सगळं करायला मला किती काय करायला लागलं माहिती का तुला. तेव्हा अंशू उठतो आणि बोलते की मॉम चिल. तेव्हा मल्लिका बोलते, चिल काय चिल, अक्कल आहे का तुला. अरे समोर मेला असता ना तर आपण रस्त्यावर आलो असतो. तेव्हा अंशू बोलतो, पण काही झालं नाही ना. तेव्हा अंशू बोलतो, पण ती स्वानंदी ती मरायला हवी होती. तेव्हा मल्लिका बोलते, अरे अंशू काय बोलतेस तू, स्वानंदीशी काही घेणं नाही देणं नाही आहे आपलं. तिचा संसार फक्त आपल्याला मोडायचा आहे, दॅट्स इट, बाकी काही घेणं नाही आहे, तिला राहू दे जिवंत. तेव्हा अंशू बोलतो, ओके म्हणजे नक्की काय करायचं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की तू काहीही करू नको, जे काही करायचं ना ते मी करीन, तू जस्ट चिल. तेव्हा समोर इकडे स्वानंदीला बोलत असतो, अहो पण पटेल असं तुम्ही बोलताच कुठे, काहीही बोलतात. तेव्हा स्वानंदी बोलते, काढली परत अक्कल काढली. तेव्हा समोर बोलतो, हे बघा तुम्हाला जर पटत नसेल ना तर बोलू नका माझ्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते, पण मी बोलतच नव्हते, मी माझं काम करत होती, तुम्ही बोलत होता माझ्याशी. तेव्हा समोर बोलतो, मी बोललो, ठीक आहे नाही बोलणार तुमच्याशी बोललो नाही तर माझं काही अडत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, ओके तुम्हाला जे हवं ते करा, मी झोपते. तेव्हा स्वानंदी झोपते. तेव्हा समर बोलतो, ओके गुड नाईट. त्या समर जागेवर जातून बोलतो, गुड नाईट म्हणायची सुद्धा काही गरज नाही काय काही लोकांना. तेव्हा स्वानंदी बोलते, गुड नाईट, जो माणूस माझी गुड नाईट करत नाही ना त्याला मी गुड नाईट करत नसते. तेव्हा समर बोलतो, ओके आता ठरलं आहे ना, आता बोलायचं नाही, मग कशाला बोलतायत माझ्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते की कारण तुम्ही माझ्याशी बोलताय. तेव्हा समर बोलतो, मी तुमच्याशी बोलतच नाही आहे, मी स्वतःशी बोलतोय. तेव्हा स्वानंदी बोलते, मग तुम्ही ते मनात बोला. तेव्हा समर बोलतो, मी मनात बोलील नाही तर मी कानात बोलील, ते तुम्ही मला सांगू नका. तेव्हा स्वानंदी बोलते, ओके तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मला आता झोपू द्या. इकडे मल्लिका आदिराला फोन करते आणि आदिराला बोलते की डॉल्स तू घरी का नाही आलीस. तेव्हा आदिरा बोलते, घरी का, मी आता माझ्या घरी आली नाही आणि तसंही मी किती दिवस तिथे थांबली होती आणि नंदुताई आता घरी आली, तर सो मलाही वाटलं की आपल्या घरी यावं म्हणून. तेव्हा मल्लिका आदिराला भरवत असते की तुझ्या सासूबाईंचं तुझं कशाबद्दल काही बोलणं झालं आहे का. तेव्हा आदिरा बोलते की नाही मॉम, कशाबद्दल बोलतेस तू. तेव्हा मल्लिका बोलते की हेच तुमचा ॲक्सिडेंट झाला ना त्याबद्दल. तेव्हा आदिरा बोलते ते पॅनिक झाल्या होत्या. तेव्हा मल्लिका बोलते, पॅनिक म्हणजे नक्की कसं. तेव्हा आदिरा बोलते की तू हे का विचारतेस पण. तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू कोणाला बोलणार नाही, पहिले मला प्रॉमिस कर. तेव्हा आदिरा बोलते की नाही मी प्रॉमिस करते, मी कोणाला बोलणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की अगं आदिरा, तुझ्या सासूबाई आहेत ना त्या तुला पांढऱ्या पायाची समजतात. तेव्हा आदिरा बोलते की मीन्स वॉट, पांढऱ्या पायाची, माझ्या पायांची काय संबंध. तेव्हा मल्लिका बोलते की अगं पांढऱ्या पायाची म्हणजे अनलकी. तेव्हा आदिरा बोलते, वॉट अनलकी म्हणजे कशाबद्दल बोलतायत त्या. तेव्हा मल्लिका बोलते की त्यांना असं वाटतं आहे की तू त्यांच्या घरात आली, तू पांढऱ्या पायाची म्हणून हे ॲक्सिडेंट वगैरे झाला. तेव्हा आदिरा चिडचिड करते की मॉम हे असं कसं बोलू शकतायत ते, आणि मुळात म्हणजे माझ्या गाडीचा थोडी ना ॲक्सिडेंट झाला, त्यांचा मुलगाही माझ्या गाडीत होता ना, मी आणलं की तर माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हायला हवा होता ना. तेव्हा मल्लिका बोलते, हे असं नको बोलू, शुभ बोल. तेव्हा आदिरा बोलते की मॉम याच्यात काय लॉजिक आहे, मुळात त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, माझा भाऊ होता त्या गाडीत आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा मल्लिका बोलते की बाळा मला सगळं माहिती आहे. तेव्हा आदिरा बोलते की तू त्यांना डिफीट नाही केलंस. तेव्हा मल्लिका बोलते की माझ्या मुलीबद्दल मी करणार नाही का डॉल, पण त्या जरा पॅनिक झाल्या असतील ना गं, त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून थोड्या घाबरल्या असतील म्हणून बोलल्या त्या, पण तू प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाही ना. तेव्हा आदिरा बोलते की नाही बोलणार मी. तेव्हा आदिरा रागात फोन ठेवते. मल्लिकाचं काम साध्य होतं.
इकडे समर स्वानंदीच्या तिथे जाऊन ती लाईट पुन्हा ऑन करतो आणि बोलतो की आज मला लख्ख प्रकाशात झोपायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे देवा, अशक्य आहे हा माणूस. तेव्हा समर बोलतो काय म्हणालात? तेव्हा स्वानंदी बोलते अरे मी मनात बोलले, तुम्हाला ऐकू आलं का? झोपा, लख्ख प्रकाशात झोपा. समर सोप्याकडे जातो झोपायला आणि त्याचाच बडबड करतो, सतत बडबड. जर काही चांगलं बोलायला लागलं तर यांचं असं. तेव्हा स्वानंदी बोलते की गप्प झोपा. तेव्हा समर बोलतो मला नका सांगू, तुमचं बघा तुम्ही काय करायचं ते. तेव्हा समर त्याच्याच बोलत असतो, वचवत त्याचं पांघरूणही नीट होत नसतं. तेव्हा तो चिडून बोलतो की पांघरून नीट होत नाही आहे. इकडे मंदाकिनी सकाळी चहा ठेवत असते पण गॅस संपलेला असतो. तेव्हा ती बोलते की कोणीच मदत करायला नाही, गॅसही संपला, चहा प्यायचा आहे. आणि ती सिलेंडर घेते आणि आवाज देत असते की रोहन ये ना, मला गॅसला मदत करायला ये यार. कोणी कामही करत नाही, सगळ्यांना खायला पाहिजे पण मदत करायला कोणीच नको. तेवढ्यात आदिरा बाहेर जाताना मंदाकिनी बघते आणि बोलते की ए आदिरा ये ना, मला चहा प्यायचा आहे आणि गॅस लावायला मदत कर ना. तेव्हा आदिरा बोलते की मी. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो असंही तुला काय जमतं ना, एक काम कर ना, तू गॅस नको लावू, ही भाजी आहे ना पालकाची, ती निवडायला मला मदत कर ना, आपल्याला पराठे बनवायचे आहेत. तेव्हा आदिरा बोलते की मी कशाला, पांढऱ्या पायाची. तेव्हा मंदाकिनी बोलते काय 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 कोणत्या पायाची? तेव्हा आदिरा बोलते की पांढऱ्या पायाची, अनलकी, माझी मदत तुम्हाला कशाला हवी? तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं पालकाची भाजी निवडायला लावली मी तुला, पराठे बनवायचे, त्यात पांढऱ्या पायाचं कुठून आले? तेव्हा आदिरा बोलते की आई आधीही तुम्हाला मी सांगितलं आहे की मला किचनची कामं येत नाही, तुम्ही मेड ठेवा नाही तर काही करा. तेव्हा मंदाकिनी बोलतो त्याचे पैसे कोण देणार? तेव्हा आदिरा बोलते मी आहे ना, आणि तसेही हे कामं मला जमत नाही माझं, आणि मला माझं काम करायचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते तू कुठलं काम करणार आहे? तेव्हा आदिरा बोलते की लग्नाआधी जे मी करायचे, ज्वेलरी डिझाईन आणि ते सगळं काही. आणि आदिरा तिथून निघून जाते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी देवासमोर बसून वाती बनवत असते. तेवढ्यात समर येतो, स्वानंदीकडे बघतो, देवाचे पाय पडतो आणि त्याच्या बाजूने निघून हळूच देवाच्या तिथे पायाशी स्पर्श करतो आणि निघून जातो. स्वानंदी बघून घेते त्याच्याकडे. तेवढ्यात आजीकडे जातो. तेव्हा आजी बोलते की समर ऐक ना पिंट्या ऐक ना, एवढं माळ कशी आहे, एवढी देऊन ना तिला. तेव्हा समर बोलतो कोणाला? तेव्हा समर बोलतो की अरे स्वानंदीला. तेव्हा समर बोलतो की आता काय मी तिच्या गळ्यात मार घालायची, स्वानंदीच्या गळ्यात मार घालायची? तेव्हा आजी बोलते स्वानंदीच्या नाही रे, देवाच्या गळ्यात जा ना, मला किती कामं आहेत अरे, मला माझ्यासाठी चहा बनवायचा आहे, मला माझ्या गोळ्या घ्यायच्या आहेत, माझी कामं कोणीच करत नाही, मलाच करावं लागणार, जाऊ दे नको जाऊ, मीच जाते. तेव्हा समर बोलतो देऊन येतो, इमोशनल ड्रामा नुसता. तेव्हा समर माळ घेऊन स्वानंदीकडे येतो. तेव्हा समर माळ देण्यासाठी हात पुढे करतो. स्वानंदी माळ घेते आणि त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही. तेव्हा समर 1-2 वेळा तिला खुणकावतो, आवाज काढतो. तेव्हा स्वानंदी काहीच बोलत नाही. तेव्हा समर बोलतो हॅलो कुठले ॲटिट्यूड आहे, मी माळ दिली त्याच्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाही. तेव्हा स्वानंदी त्याला हाताने खुणवतो. तेव्हा समर बोलतो ठीक आहे नका बोलू आणि निघून जातो. इकडे मंदाकिनी घरात चिडचिड करत असते, कोणी मदत करू नये म्हणून. सुशवरही ती ओढत असते. तेवढ्यात फोन येतो. तेव्हा ती बोलते की सुश बघ कोणाचा फोन आहे? तेव्हा सुश बोलते की अदिराचा मॉमचा फोन आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की आता हिचा काय फोन आहे, मुलीने काही चुगलीत केली नाही ना? तेवढ्यात मंदाकिनी फोन घेते. तेव्हा मल्लिका बोलते की काय विहीनबाई काय चाललं आहे, आपण भेटू शकतो का? तेव्हा मंदाकिनीला वाटतं की आदिराने काही सांगितलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काही झालं आहे का, पण मी आदिराशी काही बोललीच नाही. तेव्हा मल्लिका बोलते की नाही माझंही त्याच्याशी काही बोलणं नाही झालं आहे, पण मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, तर आपण भेटूया का? तेव्हा मंदाकिनी बोलते ठीक आहे चालेल. तेव्हा मल्लिका बोलते की मी थोड्याच वेळात तुमच्या घराच्या खाली येते, मग आपण कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून. आणि समोर ऑफिसमध्ये असतो. निकिता आणि आनंद त्याची विचारपूस करत असतात आणि बोलत असतात की निकिता बोलते की काही दिवसाढवळ्याही माणसं दारू पिऊन गाडी चालवतात ना, काही लोकांना अक्कलच नाही राहिली म्हणून. तेव्हा ती समरला विचारते समर तू ठीक आहेस ना? तेव्हा आनंदही बोलतो की तू एकदा डॉक्टरांना दाखव तुझी बॉडी. तेव्हा समर बोलतो नाही ठीक आहे मी व्यवस्थित आहे, काही नाही झालं आहे मला. तेव्हा निकिता बोलते की स्वानंदी तिला विचारलंस का? तेव्हा समर बोलतो त्यांच्याशी नुसतं बोलायला गेलं ना तरी तेव्हा उडवून लावते. तेव्हा निकिता बोलते की समर तू ना नीट विचारत नसशील तिला, नीट विचारल्यावर का ती उडवून लावेल रे? तेव्हा आनंद बघितलंस ना समर, या बायका असतात ना, या बायकांना रंग बदलतात. समर सांगत असतो की ती तुमच्यासमोर वेगळी असते आणि माझ्यासमोर वेगळी असते म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की बघितलं ना, अरे अजून तुला रंग बघायला भेटतील, या बायका असतात ना या हळूहळू रंग दाखवायला सुरुवात करतात. तेव्हा आनंद उगाच बायकोबद्दल सांगत असतो. तेव्हा निकिता बोलते की तू बस, तुला काहीतरी काम दिलं आहे ना, तो बोलतो आहे ना माझ्याशी. तेव्हा आनंद जातो आणि तेव्हा निकिता समरला विचारत असते की समर बोल, काहीतरी बोलत होतंस ना? तेव्हा समर निकिताला बोलतो हे बघ डार्लिंग, त्यांच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. तेव्हा निकिता हसते आणि बोलते ॲटिट्यूड तुझ्यात असशील, त्यांच्यामध्ये काय म्हणतोय तू?
तेव्हा समर बोलतो की अगं हो, काल मी साधं बोलत होतो त्यांच्याशी, पण त्यांचं बोलणं सगळं बोलणं नासवून टाकतात. तेव्हा आनंद बोलतो एवढं. तेव्हा समर बोलतो की हे बघ डार्लिंग, तुला कालचीच गोष्ट सांगतो ना, काल ना मला खूप गिल्टी वाटत होतं, एकदम गिल्ट झाल्यासारखं वाटत होतं. एवढा मोठा आमचा ॲक्सिडेंट झाला, मरता वाचलो आम्ही, म्हणून मी सरळ त्यांना साधं विचारायला गेलो. मी गेलो त्यांना सॉरी म्हणायला, तर यांचा एवढा ॲटिट्यूड सगळं माझ्यावरच उलटलं, माझ्याशीच भांडायला लागल्या. समोर बोलतो आजची सकाळचीच गोष्ट आजीने सांगितलं म्हणून मी त्यांना फुलांचा हार द्यायला गेलो. तेव्हा आनंद बोलतो की काय म्हणलास तू? तेव्हा समोर बोलतो का ऐकलं नाहीस का तू? तेव्हा आनंद बोलतो की नाही, सांग ना परत एकदा. तेव्हा समोर बोलतो मी त्यांना फुलांचा हार दिला आजीनं सांगितलं म्हणून, कळलं? तेव्हा आनंद निकिताला बोललो ऐकलंस? अगं बुके वगैरे नाही, डिरेक्टली हार, क्या बात आहे. तेव्हा समोर बोलतो तू पण डोक्यावर पडलायस का स्वानंदी मॅडमसारखं? अरे पूजेसाठी हार द्यायला गेलो. तेव्हा निकिता बोलते ऐकत जा रे भाववाटी ते बस. तेव्हा आनंद बोलतो चल पुढे बोल, ऐकण्यासाठी कान तरसत आहेत माझे. तेव्हा समोर बोलतो काय खुल्लाय चेहरा ऐकण्यासाठी. तेव्हा निकिता बोलते बाववाटीस का जरा, चल बस बोल समोर पुढे. तेव्हा समोर बोलतो तर आजीने सांगितलं म्हणून मी त्यांना फुलांचा हार द्यायला गेलो, यांनी माझ्याकडे हार देताना वर बघितलंसुद्धा आणि मान वर करून ढुंकूनसुद्धा नाही. तेव्हा निकिता आणि आनंद एकमेकांकडे बघतात. तेव्हा समोर बोलतो काय ॲटिट्यूड आहे का काय हा, म्हणजे माणसाने आपली सेल्फ इमेज कितीतरी फुगवून ठेवायची. तेव्हा समोर बोलतो आता मुंगीत जर स्वतःला डायनोसॉर समजायला लागले तर आपण काय करणार? तेव्हा समोर बोलतो नाही, पण आता मी त्यांना सांगून टाकणार आहे, माझं काही अडत नाही त्यांच्याशिवाय. तेव्हा आनंद आणि निकिता एकमेकांकडे बघून हसायला लागतात. तेव्हा निकिता बोलते अरे मुंगी. तेव्हा समोर बोलतो हसायला काय झालं, तुम्ही दोघं का हसतायत एवढं? हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही त्यांच्या गोष्टींना बढावा देऊ नका. तेव्हा समोर बोलतो मी शेवटचं सांगतोय. तेव्हा निकिता बोलते हा ठीक आहे सॉरी. तेव्हा मंदाकिनी आणि मल्लिका जात असते. तेव्हा मंदाकिनी बोलते कुठे चालणार आहे? तेव्हा मल्लिका बोलते की टेन्शन नका घेऊ, मी काही तुम्हाला पळवून नाही नेते. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुमचा काही भरोसा नाही बाई. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की तुमचा अजून विश्वास नाही का? तेव्हा मंदाकिनी बोलते की त्या बांगड्यांचा अजून माझ्या डोक्यातून जात नाही. तेव्हा मल्लिका बोलते की अहो मी त्याबद्दलच बोलायला आली आणि खरी चूक ना आदिराचीच आहे. तिला मी नेहमी सांगते की सासरच्यांची जुळवून घ्यायला पाहिजे, त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं, त्यांच्या आवडीनिवडी जपायच्या, पण नाही. तेव्हा मल्लिका बोलते तुम्ही मला सांगा आपण काही वेगळं केलं का हो? तेव्हा मंदाकिनी बोलते आपली तर सासू सासऱ्यांसमोर बोलायची, मान वरती करून बोलायची टाप तरी होती का? हिंमतच नव्हती. तेव्हा मल्लिका बोलते माझी तर अजूनही नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते आदिराच्या आजीचा एक शब्दही मी खाली पडू देत नाही, खरंच सांगते मी. पण आजकालच्या मुली तशा नाही हो. आदिराचा हट्ट म्हणजे बाप रे, मी तर हातच टेकले तिच्यासमोर. आपल्या समोर बोलतो अतिशय म्हणजे अतिशय रूड बिहेवियर ही आत्ता नाही, हे पहिल्यापासूनच चालू आहे. म्हणजे जेव्हापासून आम्ही पहिल्यांदा भेटलो आहे तेव्हापासून आत्तापर्यंत हे असंच वागणं आहे त्यांचं. म्हणजे जगातला सगळाच समंजसपणा, जगातली सगळीच मॅच्युरिटी ती फक्त यांनाच आहे, बाकी कोणालाच नाही ना. आम्ही म्हणजे असेच आहेत ना मॉन्टेसरीचे दुडुडू भागणारे मुलं. ग्राउंडवरती पडतात, वर्ग कुठे आहे कळत नाही, मास्तरने काय शिकवलं ते कळत नाही, ते म्हणजे आम्ही. आणि आयुष्यातलं जे काही कळणं आहे, आयुष्याचं जे काही सार आहे ना, ते म्हणजे फक्त यांनाच. हे असंही वागणं आहे यांचं. तेव्हा निकिता आणि आनंद परत एकमेकांकडे बघून असतात. तेवढ्यात समरला फोन येतो. तेव्हा निकिता बोलते फोन घे. तेव्हा समर बोलतो काय आता काय त्यांना फोन घेऊन देऊ मी? तेव्हा निकिता बोलते अरे फोन वाजतोय तुझा, तो फोन घे. तेव्हा समर फोन उचलतो आणि बोलतो घ्या, थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. तेव्हा निकिता बोलते मी बोलू. तेव्हा समोर बोलतो नाही मी बोलतो ना, काहीतरी काम असेल, काहीतरी हवं असणार त्यांना. तेव्हा समोर बोलतो की हॅलो काय? तेव्हा स्वानंदी बोलते राजवाडे सॉरी मगाशी मी. तेव्हा समोर बोलतो नाही आत्ता सॉरी बोलून काय काय उपयोग आहे? मगाशी एक अक्षरही बोलला नाही, एक अक्षरही नाही, आता सॉरी बोलून काही उपयोग नाही. मी दुखावलो गेलो आहे, हर्ट झालो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मी पूजा करत होते, स्तोत्र म्हणत होते, आणि तसंही स्तोत्र म्हणताना कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडत मला जनरली. आणि मला वाटलंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यायला करत नव्हती तसं, म्हणून मी सॉरी म्हणायला फोन केला आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.